नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम सर्वांच्या मनापासून स्वागत. मी आयुष्यामध्ये एकदा काही वॉटर पार्कला गेलो आणि यांनी जो ब्लॉग बघितला ना तेव्हापासून मला नाही का जेवण पण करून द्यायना, झोपून पण द्यायना, काहीच करून द्यायना. फक्त एकच हे बघा, ब्लॉग काढ जरी असला तरी माझ्यासोबत पाठीमागत एकच गाणं आहे फक्त की तू कस काय गेला, मला का बरं घेऊन यायचं राहिला वॉटर पार्कला. भाचा आहे म्हणलं, हट्ट तर पुरवाच लागेल. आज शिवांशला, रुद्राला आणि संगूताला तिघांना पण नाही का वॉटर पार्कला घेऊन जातो. त्याला मामाकडून खर्च करून घ्यायचा आहे. बघ कसा हसू राहिला आहे. पण ठीक आहे, आता आज यांना घेऊन जातो आणि आपण पहिलं दाखवतो तुम्हाला की आपल्या आज आजीन ते काय करते. आता जेवण काय बनलं ते दाखवतो आणि ऊन व्हायच्या आधी पहिले घेऊन जातो आणि लवकर पाठीमागे परत घेऊन येतो. काय चाललंय? चाल ना लवकर. आज जायचं ना, 2 मिनिटं थांब. तर हे बघू शकता आपले आजी आजोबा दोघं जेवण करून राहिले. बेसन, लोणचं, पिठलं आणि कारळ्याची चटणी, भाकरी. आपली आजी जेवण करून राहिली. बेसन वगैरे इकडे मांडलंय, चपाती. जेवायला एकी बारीनं पिठलं भाकरी केलं तर लोणचं आहे, बाजरीची भाकर, चपाती, काय वाटेल ते खा. बघा किती भारी बोलली ती. आणि निवांत बसले तो. घरामध्ये लाईट गेलेली आहे आणि दररोज इथंच जेवत येतं, कारण सकाळ काय होतं काय ना लाईटच जाते. आता इकडे जेवण वगैरे करून राहिलेत आणि हे तो रेडी होऊन बसलाय. फक्त याच्या डोक्यात एकच आहे, आपले संगूताईन ते पण रेडी झालेत. आता यांना घेऊन जातो आणि कुठं येतोय बघत राहतो मी फक्त आता यांना. नाही आता दिवसभर यांचे आज परत म्हणलेच नाही पाहिजे. चला घेतलं सगळं, चला चल ना. आता त्याचे कपडे काय दिसते तर जायचं की नाही? मग जायचं मग कावा आजच्या दिवस घरी कवा धरणी आता येईल. चल. ते बघ कसा लगेच आहे का गाडी करते, गाडी सोडणार नाही का? जायचं नंतर नाही, आता आताच. आता बरं बस चल. चला बसा, नीट बस, पडशील नाही तर. थोडं सांग, थोडं बसली का? हा. बस. गाडी वळायची. काय नाही, बस घेतो. चला आता यांना घेऊन जातो आज फिरायला. गाडी भारी दिसते. हा, गोड्या बसू का? चल राजा, यायचं. आता बाबाचे येईनच काय नाही. हा, भाकरी खातो आम्ही आता येईनच. याला गुंतून टाकतो. नाही येणार ते, नाही येणार. आपल्या गावातून नाही का मडीला जाण्यासाठी रोड आहे, तर त्या रोडला नाही का आज भरपूर गर्दी आहे, कारण आज अमावस्या आहे. त्याच्यामुळे भरपूर गर्दी आहे. जाता जाता मी तुम्हाला मडीचं मंदिर दाखवतो. पुढे ट्रॅफिक जाम झाली. आता आपण पुढं पोहोचू. आता एवढ्या गाड्या आहे, आता आपण पोहोचू तर लय लांब येते. तुम्हाला दाखवतो किती लांब काय झालंय. ट्रॅफिक जाम झाली पार तिकडं. तुम्हाला दाखवतो तिकडं कानिपनाथाचं मंदिर आहे, त्या बाजून दिसत आहे. गडीमध्ये आम्ही सध्या ट्रॅफिकमध्ये गुंतलो होतो आम्ही. आता तुम्हाला दिसतं ना ते तिकडं. आम्ही कधी निघतो माहीत नाही आम्हाला. आम्ही दामाने पुढं चाललोय. तिकडं कडाला उभं राहिले, पाहून लागले. दीदीकडे गेल काय ना आम्हाला माहिती नाही. मी तुम्हाला मंदिर झूम करून दाखवतो. हे बघू शकता, मंदिर दिसतंय तुम्हाला. तिकडं वॉटर पार्क आहे. आम्ही इकडं खाली गुंतलोय. फायनली आलोय वॉटर पार्कला यांना घेऊन. गाडी आपली इकडे पार्किंग केली आणि बघू शकता हे पाथर्डीचं वॉटर पार्क आहे बरं का. किती खुश झाला बघा, चेहरे होती खुशी तर बघा. चला, डॉल्फिन वॉटर पार्क आहे पाथर्डीमधलं. आणि लहान मुलांसाठी आणि छोटंच आहे आणि लहान मुलांसाठी एकदम भारी आहे. इथं प्राईज वगैरे दिले आता प्रति व्यक्ती 500 रुपये, लहान मुलांना नाही का 300 रुपये. आता इथं तिकीट कलेक्ट करतो. तिकीट काउंटर आहे. 2 लहान आले मुलं आणि 2 मोठे. हां हो, 4 जण ऑनलाईन.
कॉस्ट्युम घेतले, आता बँड पण केलंय. काय गं बाई? कॉस्ट्युम घेतले, बँड पण घेतले, लेकरं चालले पुढं. बघा कॉस्ट्युम घातलाय पोरेनी. हे बघा आपली दिदी, आपली सांगत आहे. चला अरे चल, तुला आता पाण्यात टाकून द्यायचंय. आधी पलीकडचं पाय भाजते. फुल एन्जॉय करून राहिली पब्लिक, याच्यामुळे त्याच्या डोक्यात बसले. उतरा उतरा. तिकडे थांब. भरपूर वेळची टूक मागत होता पाहुण्यासाठी. टूक घेतली आता. भरपूर दिवसाचा नाद होता यांचा, आज मिटला कुठतरी. चला शिवांश, चला जेवायला. जेवायचं नाही का? पाय पोळते पळ पटकन. पूर्ण राईड करून घेतलं यांच्याकडून. त्यांना भुका लागल्या तर इथं जेवण वगैरे. आता इथं जेवण काय बघू. जेवायचं नाही का? चला. कसं आहे जेवण? चांगलं आहे का? जेव मग जेव. कोण खूप दमला आहे. मजा आली का? हां परत यायचं का? परत यायचं? कसं वाटलं? भारी वाटलं का? जास्त पूर्ण नको.
सकाळी 11 वाजता आलेलं आहे तर आता 4:30 वाजले तर अजून तरी यांचं मन भरा नाही. हाताने भाडा आता तुमच्या. चला आपल्या आजी वाट बघत असं ना अजून का बरं येऊन नाही राहिले. सकाळपासून आलोय. एक जण डायरेक्ट चालता चालता झोपलं. हे बघायचं डोळे. चल ना जायचंय परत पाहायला. हा कमन चल बांध रे त्याचे. चल जायचं का रे कमन. पाहून आले का तुम्ही. आपल्या आजी स्वागतला बसली. अरे मोकरे झालात. काम धंदा नाही काय नाही. काय काम करायचंय बाई. तो आहे नातंड आले त्यांनी डोकं खाल्लं सकाळ. आता किती दिवसाचं तू बघ ती. आम्हाला नेत नाही आम्हाला नेत नाही. चहा पेले का ना. लय दमलो. तिकडे आई वाट बघत असं आम्ही वाट बघतो. तिसरीकडे ज्योतीकडे जायला पाहिजे होतं मुक्कामाला. खरंच गेलता का ज्योती कुठं आणि आम्ही कुठं. ज्योतीकडे गेलता का मावशीला. आम्ही शेवगावकडे गेलतो डायरेक्ट. झाली का झोप संपली का. उठ लवकर तोंड धुईन जायचं आपल्याला निघायचं. वर जायचं घाटवर आजीकडे. आजी का नाही जायचं परत पावायला. पोहाय ना. चल 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 पोहायला. चल. हा कमन झालं का. डबल रातची सांगा परत म्हणशील का आता. वाटर पार्क परत म्हणशील वॉटर पार्क. बघले का मग. कानात रातची परत म्हणशील का वॉटर पार्कला जायचंय. पण तू नको काय झालं. चालता येईना त्या पाण्यात पाण्यात चालता येईल का. पाण्यात खायचंच सोडायचं. नाका तोंडात मा पाणी जायचं. काय केलं त्यांना पाण्यात. पाण्याच्या बाहेर निघूनच दिलं नाही गेल्यापासून. सगळं हिरवा हिरवा पाणी चालतं. सारखंच मा नाका तोंडात पाणी जायचं तीनदा. पाण्यात तीनदा जायचं का नाकात. हवसच झाली परत म्हणणार आता म्हणणारच नाही तर. पाण्यात जायचं का पोहायला. नको. नाही ना जगायचे राहुल सक जा पोहायला परत जा. नाका शिरलं पाणी. डोळ्याचं बी नाका द्यावी. तोंडात शिरलं बरोबर. नाकात शिरायला पाहिजे होतं. डोळे डोळ्यात झालं स्वयंपाक संध्याकाळचं चालू. मग आता 8 दिवस झाले तर 8 दिवस. सकाळच्या भाकरी असलं नक टाकू आत्ता. सकाळचा तुकडा नाही आता. कस काय काय केलं तुकडा नाही. काय केलंय. आता केली फुलर. 4 भाकरी करते. फ्लावरची भाजी बनवली आपल्या आजीने बघा. काळी भाजी बनवली फ्लावरची. नानाची खायची प्यायची मज्जा आहे. काही मज्जा. माही साहेब माझ्यासारखी मज्जा नाही. पेंटर पोहोचला का. पेंटरचा फोन कसं येणार. आपली आजी संगू तेजू अजूनही जेवण करू राहिलेत. माझं जेवण झालंय. फ्लावरची भाजी 1 नंबर बनवली होती. पण आज मी एवढा दमलेलो आहे ना फक्त झोप आहे चेहऱ्यावरती माझ्या. हे बघा एवढे दमलेत नाही बघा कसं झोपलंय. हे बघा हे जेवण वगैरे करून नाही तसं झोपलं बरं का. तिकडे जे खाल्लं होतं त्याच्यावर एवढे दमलेत. एवढ्या उड्या वगैरे मारल्या ना त्यांनी पाण्यात सांगायची सोय नाही. माझी तर जायचीच इच्छा नव्हती पण यांचा हट्टा एवढा चालला होता. मेजरने ते मला घेऊन गेले होते. आता मी पण पहिल्यांदाच गेलो होतो. ते पण पहिल्यांदाच गेले. पण त्यांना एक नाही का आशा लागली होती की कधी पण मला शिवांशन ते माझ्या मामा तू गेला होता मग आम्हाला कधी नेणार आहे. दररोज त्याचंच राहायचं. म्हटलं आज चल जाऊन तुला घेऊन जातो. आज सगळे गेले आणि एकदम एन्जॉय केला आहे त्यांनी. ते खुश झाली. मी माझा 5-10 मिनटं पाण्यात उतरलो आणि नंतर मोबाईल घेतला. आणि तिथं पण मी माझं आपलं व्हिडिओचंच काम करत होतो. जे शूट वगैरे केलं होतं ते एडिट करीत बसलो होतो. असं केलं पण मी लय दमलो आहे आज. भरपूर दमलो आहे. प्रवासाने माणूस नाही का भरपूर थकून जातं. आणि त्यातले त्यात नाही का आज म्हणजे पळपळ भरपूर चालली माझी. 2-4 दिवसापासून तुम्ही बघत असताल त्याने अजूनच थकून गेलं आहे. मला आपला ब्लॉग आता एडिट करणंच आहे कारण तुम्ही नाही का भरपूर आशेने वाट बघत असतात. आणि उद्या अपलोड करणं मला भरपूर गरजेचं आहे. त्याच्यामुळे माझी झोप मला थोडी साईडला ठेवावं लागेल आणि ब्लॉग एडिट करून अपलोड करावं लागेल. तर तुम्ही झोपा काळजी घ्या. भेटून द्या लवकरच. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट. टेक केअर.